नमस्कार, मी रोहित कळे आणि आपण पाहतात सिटी न्यूज। मोर्शीमध्ये सहकार विभागाने दोन वेगवेगळ्या पथकांमार्फत एकाच वेळी दोन अवैध महिला सावकारांच्या घरावर छापा टाकण्यात आला। या छापेमारीत मोठ्या प्रमाणात कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत। शुक्रवारी मोर्शीच्या अप्पर वर्धा क्वार्टरमध्ये सहकार विभागाच्या दोन वेगवेगळ्या पथकांनी अर्चना सचिन झटाले आणि पूजा भगतसिंग राजपूत या दोन अवैध महिला सावकारांच्या घरावर छापा टाकला। सकाळी 11:30 वाजता सुरू झालेली कारवाई दुपारी 1 वाजेपर्यंत चालली। यामध्ये घरातून मोठ्या प्रमाणात कागदपत्रे जप्त करण्यात आली। जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांनी दिलेल्या माहितीनुसार जप्त केलेली कागदपत्रे पुढील तपासासाठी सहाय्यक निबंधक मोर्शी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहेत। या कारवाईने अवैध सावकारांमध्ये खलबली निर्माण झाली आहे। सहकार विभागाला प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार या दोन महिलांवर अवैध सावकारीचे आरोप होते। तक्रारींची तपासणी करून जिल्हा उपनिबंधकाच्या मार्गदर्शनाखाली स्वाती गुडदे आणि प्रीती धामणे यांच्या नेतृत्वाखाली दोन वेगवेगळ्या पथकांची स्थापना करण्यात आली। या पथकांनी मोर्शीतील अप्पर वर्धा क्वार्टरमध्ये छापा टाकून महाराष्ट्र सावकारी अधिनियम अंतर्गत आरोप दाखल करण्यात आले आहेत। पुढील तपास सुरू केला आहे। सहाय्यक निबंधक राजेश भुयार यांच्याकडून कागदपत्राची तपासणी सुरू आहे। या कारवाईत सहकार विभागाचे सुधीर मानकर, प्रदीप देशमुख, सुस्मिता सुपले, राहुल पुरी, अविनाश महल्ले, नंदकिशोर दहीकर आणि सुनील पंडागले सहभागी झाले होते। पंच म्हणून रजत पाटील, मोहित अडव, सोमेश्वर राऊत, अक्षय गायकी आणि मोर्शी पोलीस दलाचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते। ही कारवाई अवैध सावकाराविरोधात एक महत्त्वाची पाऊल ठरले आहेत। या प्रकरणावर अधिक तपास सुरू आहे। अशाच अधिक माहिती मिळाल्यास आपल्या तत्परतेने अपडेट देत राहू। पाहत राहा सिटी न्यूज।